प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू पॉलिटेक्निक मध्ये आजच प्रवेश घ्या। आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, उसगाव मुडशिंगी रोड, कोल्हापूर। प्रवेशासाठी संपर्क 8799926060 आणि 8799926070। विशाळगडावरील गजापूर घटनेचा समस्त मुस्लिम समाजाकडून तीव्र निषेध। विशाळगडावर अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या शिवभक्तांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले। दगडफेक, जाळपोळ, तोडफोड या पार्श्वभूमीवर गडावरील वातावरण तणावपूर्ण बनले होते। विशाळगड किल्ल्यावर अतिक्रमण हटविण्यासाठी गेले काही दिवस आंदोलनाचा इशारा दिला जात होता। सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांनी चलो विशाळगडचा नारा दिला। मात्र विशाळगडावर अज्ञातांनी जोरदार दगडफेक केली। अतिक्रमण केलेल्या दुकानांची मोडतोड आणि तोडफोड करण्यात आली। यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागले। विशाळगडापासून जवळपास 5 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आणि विशाळगड आक्रमणाशी कोणताही संबंध नसलेल्या गजापूर या गावच्या निष्पाप जनतेच्या घराची लूट करण्यात आली। वाहनांचे नुकसान, घराची जाळपोळ, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात आलं। तसेच मुस्लिम समाजाच्या प्रार्थना स्थळावर देखील हल्ला करण्यात आला। एका वर्षापासून विशाळगड अतिक्रमण विषय सुरू असताना पालकमंत्र्यांनी हा विषय गांभीर्याने घेतले नाहीत। एकीकडे एखादे शिष्टमंडळ आले की तात्काळ अधिकाऱ्यांची बैठक बोलवणारे पालकमंत्र्यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने का पाहिलं नाही असा सूर सध्या उमटत आहे। त्यामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे। घडलेल्या घटनेबाबत कोल्हापुरातील मुस्लिम बांधवांकडून आज दसरा चौक येथे या घटनेचा निषेध करण्यात आला। यावेळी संभाजीराजे छत्रपती यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी माजी नगरसेवक तौफिक मुल्लानी म्हणाले, जो जातीय तणाव दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा हेतुपुरस्सर नियोजनपूर्वक जो तणाव निर्माण केला गेला, त्या घटनेचा सर्वप्रथम पुरोगामी विचाराचे पाईक म्हणून आम्ही शाहू महाराजांचे विचारांचे वारसदार म्हणून आम्ही या ठिकाणी त्याचा निषेध करतो। गजापूर हे विशाळगडपासून जवळपास 6 किलोमीटर अंतरावर गाव आहे। त्या अतिक्रमणाशी त्या गावातल्या लोकांचा काही संबंध नसताना निरपराध लोकांच्यावर हल्ला केला, धर्मस्थळाची विटंबना केली, धर्मग्रंथाची विटंबना केली। याचा सखोल तपास झाला पाहिजे। प्रशासनानं गेले 15 दिवस यामध्ये आंदोलन न करण्याची भूमिका घेतली होती। मला या ठिकाणी विशेषतः कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांचा आभार मानायचा आहे, का तर कोल्हापुरातल्या हिंदुत्ववादी संघटनांनी या गोष्टीला विरोध केला होता आणि न्यायप्रविष्ट असणाऱ्या गोष्टीमध्ये भाग न घेण्याची भूमिका घेतली असताना देखील अशा प्रकारचं पुरोगामी ऐक्याला बाधा पोचवणाऱ्या शक्ती कोण आहेत ह्याचा उलगडा झाला पाहिजे। या ठिकाणी आम्ही या पुरोगामी विचार पायदळी तुडवणाऱ्या शक्तींचा, प्रवृत्तींचा जाहीर निषेध करतो। कोल्हापूर हे सर्व विचारांनी एकत्र असलेलं गाव म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे। झालेली जातीय घटना अतिशय दुर्दैवी आहे। गाड्यांचं, वाहनांचं नुकसान झालेलं आहे। ताबडतोब याचे पंचनामे झाले पाहिजेत। प्रशासन निश्चितपणे याबद्दल कारवाई करत आहे, पण यापुढे या घटना होऊ नयेत आणि शाहू महाराजांचं कोल्हापूर हे असंच अबाधित राहिलं पाहिजे, एवढीच मागणी आम्ही या ठिकाणी आता निवेदनाद्वारे कलेक्टरना करत आहे। घडलेली घटना निंदनीय असल्याचं मुस्लिम बोर्डिंगचे कादर मलबारी यांनी सांगितलं। अध्यक्ष आणि मुस्लिम बोर्डिंगचा प्रशासक कादर मलबारी, मी आमच्या कोल्हापुरामध्ये समतेचा विचार, सगळ्याच्यामध्ये भाईचारगी, सामाजिक ऐक्य, धार्मिक ऐक्य, माणुसकी जोपणारा हा आमचा जिल्हा आहे। ह्या जिल्ह्यामध्ये पूर्वनियोजित अतिक्रमणाच्या नावावर मुस्लिम समाजाला टार्गेट करून तिथं तोडफोड करण्यात आली। मशिदीवर, दर्ग्यावर दगड मारण्यात आलं आणि गजापूरमध्ये अतोनाक गोरगरिबांच्या घराची नुकसान केली, मशिदीची नुकसान केली, कुराण आणून रस्त्यावर जाळलं गेलं। हे सगळ्या घटना झाल्या। तर ह्या प्रशासनानं जशी
त्याची काळजी घ्यायला पाहिजे होती, ती काळजी घेतली नाही. तरच प्रशासनाला आम्ही एक आव्हान करू इच्छितो, ह्याच्यामध्ये कुणालाही कुणाचीही न गई करता त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. परत आपल्या कोल्हापुरामध्ये असला कुठलाही प्रकार होता कामा नाही, ह्याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी. आणि मी ह्या झालेल्या घटनाचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि थांबतो. यावेळी समस्त मुस्लिम समाजातर्फे घडलेल्या घटनेबाबत निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देण्यात आलं. ज्यांनी ही घटना घडवून आणली आहे त्यांच्यावर कारवाई करावी असे आवाहन समस्त मुस्लिम समाजाकडून करण्यात आलं. कोल्हापुरात पुन्हा असली घटना घडू नये याची प्रशासनानं दक्षता घेण्याची गरज आहे. यावेळी रियाज सुभेदार, मुस्ताक मलबारी, गणी आजरेकर, झाकीर कुरणे, इलियास कुन्नुरे, जाफर मलबारी, इर्शाद पंडवल, अफजल पिरजादे, नईम बागवान, इरफान शेख, असिफ सदलगे, शौकत बागवान, सैफुल्ला मलबारी यांच्यासह मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. नमस्कार, मी प्रथमेश परब. माझा महाराष्ट्र कोल्हापूर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.